धन्यवाद. ज्ञानेश्वरीच्या आजच्या या आराधनेमध्ये आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 21 पासून चिंतनाला आरंभ करणार आहोत. आत्तापर्यंतच्या ओव्यांमधून माऊलींनी भगवान श्री गणेशाला नमन केलेलं आहे. भगवान श्री गणेशाचं संपूर्ण स्वरूप अगदी तात्विकदृष्ट्या आणि शब्दरूपदृष्ट्या वेगवेगळ्या प्रतिमा प्रतीकांच्या माध्यमातून माऊलींनी आपल्याला ते दर्शन घडवलं. आता माऊली विद्येची देवता सरस्वती माता यांच्या नमनाकडे वळत आहेत आणि ते नमन करताना एकाच ओवीमध्ये सरस्वती मातेला माऊली नमन करतायत. त्यामुळं ही ओवी अतिशय महत्त्वाची आहे चिंतनाच्या दृष्टीनं. माऊली म्हणतायत, आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. अर्थात जसा अर्थ महाराजांनी वाचला, आता अपूर्व अशा वाणीचे ठिकाणी विलास करणारी माता सरस्वती अशाच वाणीच्या ठिकाणी विलास करते ज्यांची वाणी अपूर्व असते, असं इथं वर्णन माऊली करतायत. कारण माता सरस्वती ही प्रत्येकाच्या जिभेवर वास करत नाही. ती अशांच्या जिभेवर वास करते ज्यांच्या ठिकाणी अपूर्वता आहे, अपूर्व ज्ञान आहे. भगवान व्यासांच्या ठिकाणी माता सरस्वती आहे. एकदा सरस्वती माता जिभेवरती बसली की मग मूक असलेला माणूससुद्धा ब्रह्मज्ञान बोलू शकतो, वेदांचं गायन करू शकतो. एवढी ताकद माता सरस्वतीच्या ठिकाणी आहे. आणि आपण ज्या ग्रंथाला आरंभ करत आहोत या ग्रंथासाठी सुद्धा सरस्वती मातेच्या आशीर्वादाची, कृपेची आवश्यकता आहे. ही गोष्ट जाणून माऊली माता सरस्वतीचं वर्णन करतायत. आता हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. जिथं भूतकाळातल्या एखाद्या क्रियेला आपण थांबवतो आणि एखाद्या नव्या विषयाकडं, एखाद्या नव्या गोष्टीकडं आपण वळतो, तेव्हा त्याच्या पार्श्वभूमीवर, तिथं मध्यावर आता हा शब्द योजला जातो. माऊली हा आता शब्द याकरता इथं योजतायत की आतापर्यंत भगवान श्री गणेशाचं वर्णन केलं, आता मी माझं नमन सरस्वती मातेकडं वळवतोय. या अर्थानं माऊली म्हणतायत, आता अभिनव वाग्विलासिनी म्हणजेच जी अभिनव आहे, जिच्यामध्ये नाविन्यता आहे, अशी जी आहे माऊली वर्णन करतायत. आता अपूर्व अशा वाणीच्या ठिकाणी विलास करणारी, चातुर्य अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती, तिला मी नमन करतो. म्हणून अभिनवता ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या वाग्विलासिनी या शब्दाचा अर्थ आहे, त्यातला वाग जो शब्द आहे तो वाचेचा द्योतक आहे. वाचा म्हणजे जीभ. विलासिनी शब्दाचा अर्थ आहे वास करणारी. ज्याच्या ठिकाणी अभिनवता आहे म्हणजेच अपूर्वता आहे, त्याच्या जिभेच्या ठिकाणी जी वास करते, जी चातुर्य अर्थ आणि कला यांच्यामध्ये रमणारी आहे. बघा सरस्वती मातेचं वर्णन किती सुंदर माऊली करतायत. किती चातुर्यामध्ये रमणारी आहे सरस्वती माता, चतुरतेमध्ये रमणारी आहे. चतुरता शब्दाचा अर्थ काय? जी सर्वसामान्य माणसापेक्षा जे गांभीर्यानं विचार करतात, जे गांभीर्यानं चिंतन करतात, त्यांच्यामध्ये ती रमणारी आहे. जे शास्त्रार्थ करतात, जे भगवंताच्या शोधासाठी आपली वाणी आली, आपली बुद्धी, आपलं मन खर्च करतात, अशांना चातुर्य म्हणतात. कारण जिथं भगवंताच्या गुणाची चर्चा होते तिथं आल्यानंतर चतुर लोकसुद्धा शहाणे होतात. येथं चातुर्य शहाणे झाले, प्रमेय रुचीस आले, असं माऊली वर्णन करतायत. भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या चिंतनाच्या ठिकाणी जेव्हा चतुरता येते तेव्हा ती चतुरता सुद्धा हुशार बनून जाते. आणि म्हणून माऊली सरस्वती मातेला वर्णन करतात, कारण ही माता चातुर्याच्या ठिकाणी रमणारी आहे. आणि भगवंताचं वर्णन करताना चातुर्याची गरज आहे. भगवंताबद्दल बोलताना, संतांबद्दल बोलताना चातुर्य जवळ असायला हवं. कारण या चातुर्याशिवाय भगवंताचा शोध
शक्य नाही. म्हणून चातुर्य तर हवं. याचा अर्थ असा आहे का की भोळा भाबडेपणा असेल तर भगवंत मिळत नाही? भोळा भाबडेपणा असेल तर भगवंत लवकर मिळतो. उलट भोळा भाबडा भक्त भगवंताजवळ चतुर माणसापेक्षा लवकर पोहोचतो. पण एकदा मनामध्ये बुद्धिभेद निर्माण झाला तर भोळा भाबडेपणा राहत नाही. आणि एकदा मनामध्ये संशय शिरला की मग चातुर्याशिवाय दुसरा मार्ग नाही भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की जे भोळे भाबडे भक्त आहेत ते ईश्वरापर्यंत सहज पोहोचतात. त्यांना दुसरं काही करण्याची गरज पडत नाही. साधना करण्याची गरज त्यांना पडते ज्यांच्या मनामध्ये तर्क आहे. आमचे गुरुवर्य मामासाहेब मारतळेकर नेहमी भक्तांच्या संदर्भात 2 उदाहरणं द्यायचे. ते म्हणायचे भक्ती करण्याचे 2 प्रकार आहेत. एक मांजराच्या पिलासारखी भक्ती आणि दुसरी माकडिणीच्या पिलासारखी भक्ती. जी मांजरीणीचं जे पिलू आहे तो आपला सर्व भार त्या मांजरीवर टाकून देतं. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, अशी त्याची भावना असते. देवा तुला जे करावं वाटलं ते तू कर. तुला वाटलं मला संसारात टाकावं टाक, तुला वाटलं मला संन्यासाश्रमात टाकावं त्याच्यात टाक, तुला जे करावं वाटलं ते कर. मी आता सगळा भार तुझ्यावरती टाकलेला आहे. तर मांजरीचं पिलू सगळा भार आपल्या आईवर टाकतं. म्हणून ती मांजरी ज्या दाताने उंदरांना पकडते त्याच दाताने आपल्या पिलांना पकडते. पण ती पिलाला कधी तशी दुखापत होऊ देत नाही, कारण तिथं त्या पिलाचा सगळा भार मांजरीवर आहे. हा भक्तीचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये स्वतःकडं काहीच घ्यायचं नाही. ज्ञानाचा अहंकार नाही, कर्माचा अहंकार नाही, काही साधा भोळे बाबडेपणा मनामध्ये ठेवून भगवंताची भक्ती करायची. त्यांच्यासाठी भक्ती सगळ्यात सोपी आहे. पण अशी भक्ती सगळ्यांसाठी शक्य नाही. काही लोकांच्या डोक्यामध्ये संशयाचा किडा असतो, तर्क येतात, वितर्क येतात. मग अशा लोकांकडून भोळी भाबडी भक्ती शक्य नाही, कारण ते प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न विचारणार. त्यांना आम्ही म्हणालो नामस्मरण करा, ते लगेच म्हणणार का, कोणतं नाम घ्यायचं, तेच नाम का घ्यायचं, दुसरं नाम घेतल्यानं काय होईल, किती वेळा घ्यायचं, कसं कसं घ्यायचं, इतके ते प्रश्न विचारत बसतात की मग त्यांना भोळे भाबडेपणानं भगवंतापर्यंत पोचणं काही शक्य नाही. मग त्यांच्यासाठी मग तर्क, त्यांच्यासाठी चातुर्य. आणि म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यांसाठी म्हणजे वाटा मोकळ्या ठेवल्या. योगी लोकांसाठी ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती मार्ग आहे, भक्तांसाठीही ज्ञानेश्वरीमध्ये भक्ती मार्ग आहे, आणि सर्वसामान्य प्रापंचिक भोळ्या बाबड्यांसाठी सुद्धा माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग सांगितलेला आहे. आणि म्हणून माऊली अशा माता सरस्वतीला वर्णन करतात की ज्या चातुर्याला महत्त्व देतात. मी जे दुसरं उदाहरण देत होतो ते माकडीच्या पिलाचं. कारण माकडीनं आपल्या पिलाला सांगते, बघ मी आता या झाडावरून त्या झाडावर उड्या मारीन, उड्या मारताना चुकून तुझा हातपाय निसटला, तू पडला आणि न जाणो तू मेला, तर त्याची सगळी जबाबदारी तुझी राहणार आहे, माझ्यावरती याची कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असं स्पष्ट ती माकडीने त्या पिलाला सांगते. त्यामुळे ते पिलू आपल्या आईला इतकं घट्ट पकडून ठेवतं की ते आपल्या आईला सोडतच नाही. का, तर तिथं त्याचा भार सगळा स्वतःवर आहे. तुम्ही एकदा भोळा भाबडेपणा सोडला, तर्कात शिरलात की मग तुमच्या उद्धाराची जबाबदारी तुमची आहे. मग तुमच्या मनातल्या समस्या तुम्ही स्वतः सोडवायच्या. तर्क करा, वितर्क करा, तशा लोकांच्या सहवासात जा, ती सगळी मग समस्या तुमची बनून जाते. आणि माऊलींनी अशा लोकांसाठी चातुर्याचा मार्गही ज्ञानेश्वरीमध्ये ठेवला. आणि म्हणून चातुर्यामध्ये रमणाऱ्या सरस्वती मातेला माऊली वर्णन म्हणजे नमन करतायत. चातुर्य, दुसरी गोष्ट आहे अर्थ. अर्थामध्ये सुद्धा ती रमणारी आहे. मुळात जे चातुर्यात रमतात ते अर्थातही रमतात. आणि अर्थामध्ये रमायला हवं, म्हणजे असा नाही आहे की अर्थामध्ये रमू नये. संतांच्या साहित्यामध्ये रमण्यातही एक वेगळा आनंद आहे. संतांनी मांडलेल्या विचारांमध्ये रमण्यात एक वेगळा आनंद आहे. संतांच्या विचारांमध्ये दिसणारा वेगवेगळा भाव, त्याच्यामध्ये असलेला ऐक्यभाव, तो शोधण्यात एक वेगळा आनंद आहे. आणि तो आनंद बुद्धीतूनच घेता येतो. म्हणून अर्थात रमणारे बरेच साधक असतात. आणि रमावं साधकांना, अर्थामध्ये सुद्धा रमावं. भगवंताला अर्थात रमणारेही आवडतात. भगवंताचे सगळ्यात आवडते भक्त म्हणजे ज्ञानी.
ज्ञानी भक्त भगवंताला आवडतात. का तर ज्ञानी भक्त काय करतात, ते अर्थामध्ये रमतात, वेगवेगळ्या शास्त्रार्थामध्ये रमतात, भगवंताच्या गुणगानामध्ये रमतात. भगवंताच्या गुणगानामध्ये ज्या वेगवेगळ्या छटा येतात त्या सगळ्यांमध्ये ऐक्य शोधण्यात ते रमतात. आणि म्हणून यातही एक वेगळा आनंद आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत की माता सरस्वती चातुर्य, अर्थ आणि कला यांची ती कामिनी आहे. कलेमध्ये सुद्धा ती रमते. कलात्मकता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. मी आधीही म्हणालो की माऊली हे केवळ जीवनवादी लेखक नाहीत, जीवनवादी संत नाहीत, तर ते एक कलावादी सुद्धा संत आहेत. कारण माऊलींनी आपल्या साहित्याची रचना करताना कलेमध्ये सुद्धा तितकीच परिपूर्णता हस्तगत केलेली होती. माऊलींच्या एका ओवींचा, माऊलींच्या ओवीमधल्या प्रत्येक शब्दाचा, त्या शब्दातल्या लयीचा, त्या लयीमध्ये येणाऱ्या तालाचा, त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अलंकारांचा, दृष्टांतांचा, रूपकांचा, उपमेय उपमानांचा, तो सुद्धा इतका सुंदर विचार करता येण्यासारखा आहे. कारण माऊलींच्या ओवीची शब्दरूप बांधणी सुद्धा इतकी उत्तम आहे की चांगल्यातल्या चांगल्या कलावंताला सुद्धा भुरळ पडावी एवढी कलात्मकता माऊलींच्या ओव्यांमध्ये आहे. आणि या कलात्मकतेची देवी म्हणून माता सरस्वतीला माऊली नमन करतायत. म्हणून माऊली म्हणतायत, जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. सगळ्या विश्वाला मोहित करण्याची ताकद माता सरस्वतीमध्ये आहे. शेवटी लक्ष्मी श्रेष्ठ की सरस्वती श्रेष्ठ असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा कधीही लक्ष्मीपेक्षा सरस्वती श्रेष्ठ ठरते. का? एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. एक कारखाना होता म्हणे मोठा. त्या कारखान्यामध्ये एक महत्त्वाचं यंत्र खराब झालं. ते यंत्र बिघडल्यामुळं सगळा कारखाना बंद पडला. मग वेगवेगळे तंत्रज्ञ जे होते, त्याचे तांत्रिक ज्ञान असलेले, त्यांना बोलावण्यात आलं. एक खूप त्यातला हुशार तज्ज्ञ असा माणूस बोलावण्यात आला. तो तिथं आला. त्यानं त्या यंत्राला बारकाईनं बघितलं आणि त्यानं एक हातोडा घेतला आणि विशिष्ट जागी एक हातोडा तो मारला. आणि हातोडा मारल्याबरोबर ते पूर्ण यंत्र सुरळीतपणे चालू झालं. आता त्या कारखान्याचा जो मालक होता तो आला, म्हणाला, धन्यवाद, आता तुमची फीस किती झाली सांगा. तर तो म्हणाला, माझी फीस 1,00,000 रुपये. त्या कारखान्याच्या माणसाला आश्चर्य वाटलं. म्हणे, अहो, एक हातोडा मारायचे 1,00,000 रुपये घेणार तुम्ही? त्याने सांगितलं, हातोडा मारायचा मी 1 रुपया घेतो. अजून कुठं हातोडा मारायचा असेल तर सांगा, एका हातोड्याचे 1 रुपया. पण बाकीची जी सगळी रक्कम आहे ती सगळी रक्कम मी नेमका कुठं हातोडा मारायचा याचं जे मला ज्ञान आहे त्या ज्ञानाचे मी बाकीचे पैसे घेत असतो. 99,999 रुपये त्याचे आणि बाकी 1 रुपया मी हातोडा मारायचा घेतो. म्हणजे लक्ष्मीसुद्धा बुद्धीच्या समोर कशी नतमस्तक होते हे याच्यातून थोडंसं मला सुचवायचं होतं. म्हणून ज्ञान, म्हणून बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून सगळ्या विश्वाला या माता सरस्वतीची मोहिनी आहे. कारण लक्ष्मी मातेचा मोह इतरांना होईल, व्यावहारिकांना होईल, संन्याशांना त्या लक्ष्मीचा मोह होणं शक्य नाही. कारण संतांनी तर सोने रुपे आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे असं म्हटलंय. एक खूप सुंदर कथा आहे की चोखामेळा आपल्या पत्नीसह एके दिवशी जंगलामध्ये गेले. काय लाकडं वगैरे उन्हाळ्यामध्ये विकायचे आणि त्याच्यावर रोजगार चालवायचा असा त्यांचा नियम होता. तर ते जंगलामध्ये लाकडं शोधताना चोखामेळ्यांना एक सोन्याचं कडं दिसलं. पिवळं होतं, चकाकत होतं. तर चोखामेळ्यांनी ते सोन्याचं कडं बघितलं, त्याच्यावरती माती टाकली आणि ते पुढं निघून गेले. पाठीमागून सोयराबाई येत होत्या. त्यांनी बघितलं आपला नवरा इथं कुठंतरी वाकला होता. वाकून त्यानं नेमकं काय केलं असं बघण्यासाठी त्या झुकल्या. तर तिथं थोडी माती बाजूला केल्यावर त्यांना तिथं सोन्याचं कडं दिसलं आणि त्या रडायला लागल्या. चोखामेळा तिथं आले आणि ते म्हणाले, का तुला रडायला काय झालं? सामान्याला वाटलं असेल की ते सोन्याचं कडं नवऱ्यानं घेतलं नाही म्हणून बायकोला रडू आला असावं.
त्यांनी विचारलं तू का रडते, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तुम्हाला अजूनही सोनं आणि माती वेगळी दिसते याचं मला दुःख वाटलं. म्हणजे सोन्यावर तुम्ही माती टाकली याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की माती वेगळी आणि सोनं वेगळं आहे, अजूनही तुमच्यातलं द्वैत गेलं नाही, याचं मला दुःख झालं म्हणून मी रडले. आता या कथेतून हे सूचित करायचं आहे आपल्याला की संतांना सोनं असो माणिक असो हे याला ते कोणत्याही प्रकारचं महत्त्व देत नाही. पण अशा संन्याशी लोकांना, अशाही संपत्तीची अपेक्षा नसलेल्या लोकांना सरस्वती मातेची मात्र अपेक्षा असते. तिची मात्र आपल्यावरती कृपा असली पाहिजे. का तर तिची कृपा असेल तर भगवंताचं मन भरून गुणगान करता येईल. भगवंताचं गुणगान ऐकलं तर त्या गुणगानाचा परिपूर्ण अर्थ हृदयात साठवता येईल. या भावनेनं कितीही मोठा संन्यासी, कितीही मोठा ज्ञानी भक्त असला तरीसुद्धा त्याची मोहिनी, त्याला सरस्वती मातेची मोहिनी असते. म्हणून सरस्वती मातेबद्दल माऊलीने खूप सुंदर शब्द वापरला आहे. ते श्री शारदा विश्वमोहिनी, सगळ्या विश्वाला जिचा मोह पडावा अशी जी माता सरस्वती आहे तिला मी नमन करतो. नमिली मिया या एका ओवीमध्ये माऊली माता सरस्वतीचं वर्णन करतायत आणि पुढं माऊली आपल्या सद्गुरूच्या वर्णनाकडे वळतायत. वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरूला, श्रीगुरूला आगळं वेगळं असं स्थान आहे आणि म्हणून माऊली हे सर्वश्रेष्ठ आणि आदर्श असे सद्गुरू भक्त आहेत. सद्गुरूवर निष्ठा कशी असावी, सद्गुरूवर प्रेम कसं करावं, सद्गुरूबद्दल हृदयामध्ये काय भावना असावी याचा आदर्श म्हणजे आमचे ज्ञानोबा आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्या श्रीगुरूच्या वर्णनाकडं, नमनाकडं माऊली वळतायत तेव्हा माऊलीच्या तोंडून शब्द निघतायत, मज हृदयी सद्गुरू. सद्गुरू कुठं आहेत? माझ्या हृदयात आहेत. खरं तर माऊलींच्या समोर सद्गुरू होते. जेव्हा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगत होते तेव्हा ज्ञानोबारायांच्या समोर निवृत्तीनाथ बसलेत, मुक्ताबाई बसल्यात, सोपानदेव बसलेत, बाकी एका बाजूला सच्चिदानंद बाबा बसलेत लिहिण्यासाठी आणि बाकी सगळा श्रोतृवर्ग तिथं बसलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माऊली असं म्हणत नाहीत की माझ्या समोर सद्गुरू आहेत. माऊलींची भाषा आहे मज हृदयी सद्गुरू. सद्गुरूला ठेवण्याची जागा म्हणजे हृदय आहे. हृदयामध्ये सद्गुरू ठेवले पाहिजेत. कारण सद्गुरू ही काही बाह्य वस्तू नाही आहे, बाह्य प्रतिमा नाही आहे. सद्गुरू हे एक अस्तित्व आहे, सद्गुरू हे एक सत्व आहे, सद्गुरू हे एक तत्व आहे, परमतत्व आहे. म्हणून सद्गुरू हा आकार रूप नाही. तुम्ही सद्गुरूला जर आकार रूप मानत असाल तर तो दोष आपला आहे. आपण अजून सद्गुरूला नीटसं ओळखलेलं नाही असा त्याचा अर्थ आहे. एवढं खरं आहे की निर्गुण निराकार असलेल्या तत्वाचं सगुण साकार रूप म्हणजे सद्गुरू आहेत आणि ते समोर असलेलं जे सद्गुरूचं रूप आहे ते नश्वर रूप आहे. परंतु सद्गुरूचं जे मूळ रूप आहे ते मात्र निर्गुण निराकार असं रूप आणि ते रूप मी माझ्या हृदयामध्ये साठवलंय. म्हणून माऊली म्हणतायत मज हृदयी सद्गुरू. पुढं माऊली म्हणतायत जेने तारिलो हा संसार पुरू. ज्याच्यामुळं मी हा संसार रूपी पूर पार केला, ज्यांच्या कृपेनं मी संसार रूपी सागराच्या पलीकडे गेलो. बघा, संसाराला सागराचं रूपक माऊलींनी वापरले. वारकरी संतांनी, अनेक संतांनी संसाराला सागर असं रूपक वापरले. त्याला संसार सागर म्हणा, भवसागर असाही शब्द काहींनी वापरलाय. संसार हा सागर रूप आहे आणि सागर पार करणं ही गोष्ट सोपी नाही. सबंध सागर पार करणं ही गोष्ट शक्य नाही आहे. तसा संसार पार करणं सुद्धा गोष्ट सोपी नाही. हे कळावं याच्याकरता संसारासाठी सागराची उपमा वापरली. आता संसार म्हणजे काय हा पुन्हा चिंतनाचा सखोल असा विषय आहे. काही लोक म्हणतात की लग्न झालं म्हणजे संसार सुरू झाला. खरं तर संसार ज्याला आपण प्रपंच या अर्थानं वापरतो तो संसार या शब्दाचा अर्थच्युतीतून आलेला अर्थ आहे. म्हणजे त्याचा जो मूळ अर्थ आहे तो व्यापक आहे. हा संक्षिप्त सुख म्हणजे दुय्यम असा अर्थ आहे प्रपंच म्हणजे. संसार म्हणजे प्रपंच का तर नाही, संसार ही संकल्पना वेगळी आहे. संसार पार करायचा
म्हणजे काय घरबार सगळं सोडून देऊन निघून जायचं असा त्याचा अर्थ नाही. वारकरी संतांनी प्रपंचाचा त्याग करा असं कधीही सांगितलेलं नाही. म्हणून संसार शब्दाचे वेगवेगळ्या संदर्भाप्रमाणे अर्थ बदलतात. आपण व्यवहारामध्ये संसार शब्दाचा अर्थ प्रपंच, लेकरं बाळं, बायको वगैरे त्या अर्थानं वापरतो. संतांनी या अर्थानं काही ठिकाणी संसार शब्द वापरला आहे. नामदेव महाराज एके ठिकाणी म्हणतायत, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. या अभंगाचा अर्थ लावताना काही संत असाही लावतात की संसारात म्हणजे प्रपंचात असावे असोनी नसावे, म्हणजे जगासाठी तुम्ही प्रपंचात राहा, नियम म्हणून एक गृहस्थाश्रम धर्म पाळायचा म्हणून तुम्ही प्रपंचात राहा, परंतु मनानं त्याच्या बाहेर पडा. आसक्ती ठेवू नका, मोह माया ममता त्याच्यामध्ये ठेवू नका, ती मात्र परमेश्वराकडे लावा. या अर्थानेही संसार शब्द कधी कधी घेतला जातो. पण माऊली ह्या संसाराबद्दल बोलतायत, ज्या संसाराबद्दल माऊली बोलतायत तो संसार विकारांचा संसार आहे, तो संसार अज्ञानाचा संसार आहे, तो अज्ञान अंधकाराचा संसार आहे, मद विक्षेप आवरणादी दोषांचा तो संसार आहे. माऊली म्हणतायत, हृदयात सद्गुरूंना धारण केल्यामुळं मी हा संसार पार करू शकलो, मी विकारांच्या पलीकडे जाऊ शकलो. सद्गुरूंची कृपा झाली तर माणूस काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा विकारांच्या पलीकडे जातो. मी देह आहे हा अहंकार, मी देह आहे हे अज्ञान, मी देह आहे हे आवरण सद्गुरूच्या कृपेनं दूर होतं. आता ते कसं दूर होतं याची खूप चर्चा पुढे येणार आहे, म्हणून आपण त्याचा इथंच नको विचार करायला. पण माऊली म्हणतायत की हा सगळा संसार ज्यांच्या कृपेनं मी तरलो, जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि म्हणून माऊली म्हणतायत, आता माझ्या हृदयात वास करणारे जे सद्गुरू, ज्यांच्या कृपेने संसार महापुरातून मी पार पडलो आणि म्हणूनच आत्मविचारावर माझी विशेष प्रीती जडली. पुढं माऊली वर्णन करतायत, माझी विशेष अशी प्रीती कशावर जडली तर विवेकावर जडली. आता हा विवेक काय याचं वर्णन माऊली पुढं काही दृष्टांत देऊन करतायत. खूप सुंदर माऊलींचे दृष्टांत आहेत. खरं तर माऊलींच्या दृष्टांताला इथून सुरुवात होते. माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी दृष्टांताचा आगरच आहे. इतके दृष्टांत माऊलींनी दिलेत आणि इतके नवनवीन वेगवेगळे दृष्टांत माऊलींनी दिलेत. एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी इतके दृष्टांत माऊली देत आहेत की तो सिद्धांत अधिकाधिक स्पष्ट होत जातो आणि त्याची खोली आणि गहनताही तितकीच स्पष्ट होत जाते. एवढं अलौकिक सामर्थ्य माऊलींच्या या दृष्टांतामध्ये आहे. ज्ञानेश्वरीतला माऊलींनी दिलेला हा पहिला दृष्टांत म्हणून आपण चिंतनाला घेऊ. माऊली म्हणतायत, जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेत प्रकटे महानिधी. आता या ओवीचे वेगवेगळ्या अर्थपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये थोडे वेगवेगळे अर्थ दिलेले आपल्याला दिसतात. साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एका पायाळू व्यक्तीची कल्पना केलेली आहे. अशी ग्रामीण भागामध्ये समजूत आहे की जी लोक पायाळू जन्माला येतात, म्हणजे ज्यांची जन्माला आल्यावर सहसा माणसाचं डोकं आधी बाहेर येतं, पण काही लोक असे असतात जन्माला येताना की त्यांचे पाय आधी बाहेर येतात. म्हणजे ज्यांचे पाय आधी बाहेर येतात त्यांना पायाळू असं म्हटलं जातं. आणि हे जे पायाळू असतात ते खूप भाग्यवान असतात. आणि असं म्हटलं जातं की या पायाळू लोकांना जमिनीखालचं सगळं दिसतं. जमिनीखालचं धन, जमिनीखालचं पाणी वगैरे दिसतं. खेडेगावामध्ये अशा पायाळू लोकांना बोर वगैरे बघण्यासाठी, बोर कुठं मारायचा ती जागा निवडण्यासाठी अशा लोकांना बोलवलं जातं. तर ती अशी ग्रामीण भागात समजूत आहे की पायाळू लोकांना जमिनीखालचं सगळं दिसतं. अशी कल्पना इथं आपल्याला साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दिसते. तर माऊली म्हणतायत की जो असा पायाळू माणूस आहे त्याला ज्या पद्धतीनं अंजन या शब्दाचा अर्थ असा आहे की दिव्य दृष्टी देणारा एक द्रव्य, त्याला अंजन असा शब्द वापरतात. ते डोळ्यांमध्ये पडलं अंजन की माणसाला दिव्य दृष्टी लाभते.
मग सगळं काही दिसायला लागतं. जे सामान्याच्या दृष्टीला दिसत नाही ते त्याच्या दृष्टीला दिसायला लागतं, ज्याच्या दृष्टीमध्ये अंजन घातलेलं आहे. माऊली म्हणतायत, जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे. एक अर्थ आहे की पायाळू माणसाला ज्या पद्धतीनं पाहिजे ते जमिनीखालचं दिसतं, जमिनीखालचं धन दिसतं. दुसरा अर्थ असा आहे की ज्या पद्धतीनं अंजन डोळ्यांना मिळालं की एक नवी दृष्टी माणसाला मिळते, दृष्टीला एक नवा फाटा फुटतो. नवा फाटा फुटतो यार हे कशा अर्थानं माऊली म्हणतायत, एक नवा दृष्टिकोन प्राप्त होतो, एक वेगळी दृष्टी प्राप्त होते. मग सामान्याला जे दिसत नाही ते त्याला दिसायला लागतं. या अर्थानं दृष्टीशी फाटा फुटे असं माऊली म्हणतायत. मग वास पाहे तेथ प्रकटे महानिधी. माऊली म्हणतायत मग तो जिथं जिथं बघेल तिथं तिथं महानिधी प्रकट होतो. इथं माऊलींची जी भाषा आहे ती वेगळ्या बाजूनं जाताना दिसते. माऊली म्हणतायत मग तो जिथं जिथं बघायला जातो तिथं तिथं महानिधी प्रकट होतो. महानिधी या शब्दाचा अर्थ इथं घबाड ज्याला आपण म्हणतो, मग ते सोन्याचं असेल, माणिक मोती वगैरे असतील, जे काही सामान्य माणसाला ज्याची हाव असते ते त्या अंजन भेटलेल्या माणसाला सहज दिसायला लागतं. ही ताकद त्याच्या दृष्टीच्या ठिकाणी असते. आता हा झाला दृष्टांत. पुन्हा आपण सिद्धांताकडे वळलो तर माऊलींना असं म्हणायचं आहे की माझी जी सामान्य दृष्टी होती या सामान्य दृष्टीमध्ये सद्गुरूच्या कृपेचं अंजन पडलं आणि त्या सद्गुरूच्या कृपेचं अंजन माझ्या सामान्य दृष्टीमध्ये पडल्यामुळं माझी दृष्टी महादृष्टी झाली आणि माझ्या या दृष्टीला या सबंध जगात सामान्य डोळ्यांना न दिसणारं परब्रह्म दिसायला लागलं, ईश्वर दिसायला लागला. या अर्थानं माऊली हा दृष्टांत वापरतायत. म्हणून जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे ते तर प्रकटे महानिधी. पुढं माऊली दुसरा दृष्टांत देत आहेत. का चिंतामणी आलिया हाती. आता इथं का जो शब्द वापरलाय माऊलीने तो का हा शब्द किंवा या अर्थानं इथं आलेला आहे. एक उदाहरण माऊलीने दिलं किंवा दुसरं उदाहरण माऊलीने देत आहेत. एक दृष्टांत दिला, आता दुसरा दृष्टांत माऊली देत आहेत. बघा दृष्टांतामध्ये किती वैविध्यता आहे. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. माऊली म्हणतायत दुसरं उदाहरण देत आहेत. किंवा चिंतामणी हातात आल्यानंतर, चिंतामणी काय तर चिंतामणी असा एक दगड आहे ज्याची कल्पना आमच्या सर्व संतांनी संत साहित्यामध्ये विपुल प्रमाणात आलेली. चिंतामणी एक असा दगड आहे की तो दगड हातात आल्यानंतर मनातली सगळी चिंता मिटते. का चिंता मिटते तर चिंता ज्या गोष्टीची असते ती सगळी चिंता मिटवतो तो चिंतामणी. म्हणजे मागही आपण माऊली वर्णन करतायत की चिंतामणीच्या सडका वगैरेच्या संदर्भात आपण बोलतो. चिंतामणी असा एक मणी आहे की जो हातात घेतल्याबरोबर सगळ्या शंका संपतात. तो मणी हातात घेऊन आपण नुसतं म्हणायला उशीर की मला सगळी ज्ञानेश्वरी मुखोद्गत होऊ दे, तुम्हाला ज्ञानेश्वरी मुखोद्गत होऊन जाईल, एवढी त्या चिंतामणीमध्ये ताकद आहे. बरेच जण चिंतामणी हातात आल्यावर म्हणतील हे कशाला मागू, आम्हाला आमच्याकडं आधीच बऱ्याचशा मागण्या पेंडिंग आहेत. एखादा फ्लॅट मागू, एखादा बंगला मागू, एखादी गाडी मागू, एखादी प्लेन, काय तुम्हाला जे मागायचं आहे ते माग. मागणीला इथं कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. जे मागाल ते चिंतामणी तुम्हाला तुमच्या समोर प्रकट करून देईल. ही चिंतामणीमध्ये ताकद आहे. का चिंतामणी आली या हाती सदा विजय वृत्ती मनोरथी. मनामध्ये जे आणाल ते तुम्हाला मिळून जाईल, जे हवं त्यावर विजय मिळवता येईल, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. बघा याच्यामध्ये आलेला अर्थ. किंवा चिंतामणी हाती आल्यावर ज्याप्रमाणे मनात इच्छिलेले सर्व हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ज्ञानदेव म्हणतात की श्रीगुरु निवृत्तींच्या कृपेने माझे सर्व हेतू तडीस जातात. ज्या पद्धतीनं चिंतामणी हातात आल्यानंतर जे हवं ते मिळतं त्या पद्धतीनं सद्गुरू माझ्या हातात आल्यानंतर, सद्गुरू माझ्या हृदयात आल्यानंतर, सद्गुरू मला भेटल्यानंतर
मी सुद्धा सदा विजयवृत्ती मनोरथी झालो. मला जे हवं ते मला मिळत गेलं. गोष्ट अशी आहे, एकदा हृदयात सद्गुरू आले की व्यावहारिक गोष्टीचा मोह राहतच नाही. या सगळ्या गोष्टी क्षुल्लक वाटायला लागतात, नगण्य वाटायला लागतात. म्हणून अशा गोष्टी कुणी मागतच नाही. आणि म्हणून माऊली म्हणतायत की ज्या पद्धतीनं चिंतामणी हातात आल्यानंतर चिंतामणी ज्याच्या हातात आलाय त्याला जे हवं ते मिळतं, तसं सद्गुरू माझ्या हृदयात आल्यामुळं मला सद्गुरू कृपेनं जे हवं ते मिळत गेलं. या जगातली सगळ्यात दुर्लभ गोष्ट, सगळ्यात अंतिम गोष्ट जर काय असेल तर ते परब्रह्म दर्शन आहे, ईश्वर दर्शन आहे, ब्रह्मरूप होणं आहे. त्याच्या पलीकडं माऊली सांगतायत मी ब्रह्मरूप झालो. हे सगळं वर्णन पुढं माऊली आपल्या अनुभवाचं करणार आहे. पण माऊली इथं म्हणतायत की मला जे जे हवं ते मला मिळालं, का तर माझ्या हृदयात सद्गुरू होते. आणि याचा दृष्टांत पुन्हा देण्यासाठी माऊली म्हणतायत ज्या पद्धतीनं चिंतामणी हातात आल्यानंतर हवं ते मिळतं, तसं सद्गुरू हृदयात आल्यानंतर मला हवं ते मिळालं. पुढं माऊली म्हणतायत म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. आता माऊलींचं मन बघा थोडंसं. माऊलींचं मन शेवटी माऊलीचं मन आहे, आईचं हृदय आहे ते. आईला एखादी गोष्ट मिळाली की ती लेकराला लगेच द्यावीशी वाटते. अशी जगातली कोणतीही आई नाही की जी खाताना लेकरू जर जवळ नसेल तर लेकराची आठवण करणार नाही. लेकरू जवळ असेल तर पहिला घास ती लेकराला खाऊ घालेल. पण लेकरू जवळ नसेल तर घास खाताना पहिलंही आठवण जर लेकराची आली तरच ती आई ना. आता माऊली स्वतःला मिळालेल्या घासाचं वर्णन करतायत की मला ब्रह्मदृष्टी मिळाली, मला हवं ते मिळालं. आता मला जे हवं ते मिळालं ते इतरांना का मिळू नये, म्हणून तर ते माऊली आहेत. म्हणून लगेच मला जे मिळाले ते इतरांना मिळावं याच्यासाठी लगेच मातृहृदयातून ओवी बाहेर पडली बघा. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. माऊली थोडं विषय वळवत आहेत इथं. आणि माऊली म्हणतायत की तुम्हालाही मला जे मिळालंय ते हवंय ना, तर ते तुम्हीही करा. म्हणून काय करा, जाणतेनी गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. बघा अर्थ. म्हणून जे सुज्ञ आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करून कृतकृत्य व्हावे. कसे म्हणाल तर ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या व पाने आपोआप टवटवीत होतात. म्हणून गुरु करताना जाणून केला पाहिजे. म्हणून जाणतेनी गुरु भजीचे. आता या शब्दाचे पण वेगवेगळे अर्थ वेगवेगळ्या ज्ञानेश्वरींमध्ये तुम्हाला वाचायला मिळतील. एक शब्द आहे म्हणूनचा अर्थ आपल्याला कळाला, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, मला हे अनुभवाला आलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय, या अर्थानं म्हणून ही शब्द माऊली वापरतायत. आता जाणतेनी गुरु भजिजे या शब्दाचे दोन अर्थ अभ्यासकांनी चिंतकांनी लावलेले आहेत. एक अर्थ, जाणतेनी हा शब्द माऊलींनी समोर असलेल्या श्रोतृवर्गासाठी वापरलाय असंही काही ठिकाणी म्हटलं जातं. जसं साखरे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तो अर्थ आहे. यामध्ये माऊली ते काय म्हणतायत, जे सुज्ञ आहेत त्यांनी, म्हणजे जे समोर आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जाणतेनी शब्द वापरलेला आहे. जे जाणते आहेत त्यांनी, या अर्थानं जाणतेनी असा अर्थ घेता येतो. काही ठिकाणी वेगळा अर्थ सुद्धा आपल्याला मिळतो. जाणतेनी या शब्दाचा अर्थ आहे जाणून घेऊन. आंधळेपणानं गुरु करायचा नाही, गुरु जाणून घ्यायचा आणि मग त्यांना गुरु करायचं. आता न जाणून गुरु केला तरी फायदा होतो, जाणून गुरु केला तरी फायदा होतो. आपण कोणत्या मार्गाने गुरु करायचा ते आपल्यावरती आहे. माऊली म्हणतायत जाणूनही गुरु केला पाहिजे, तीही गोष्ट चांगली. जाणतेनी गुरु भजिजे याचा एक अर्थ असाही आहे की जाणून गुरुला भजलं पाहिजे. गुरुचं महात्म्य काय, गुरुचं अस्तित्व काय, गुरुचा अधिकार काय, गुरुचं महत्त्व काय, गुरुचा अधिकार काय, या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण गुरुकडे गेलो पाहिजे, असाही जाणतेनीचा अर्थ घेता येतो. बघा एकाच शब्दाचे किती छान सुंदर अर्थछटा समोर येत आहेत. म्हणजे गुरुला जाणा आणि मग गुरुचं भजन करा, म्हणजे गुरुचं महत्त्व, अधिकार, तत्व, सत्व सगळं जाणून गुरुकडे जा. गुरु कसा आहे हे जाणून गुरुकडे जा. नाहीतर
गुरुच कच्चा आहे हे लक्षात आलं तर त्या गुरुकडे जायचंच कशाला? गुरुच लोभी आहे असं लक्षात आलं तर त्या गुरुकडे जायचंच कशाला? गुरुच अजून परिपूर्णतेला पोहोचलेला नाही हे जाणवलंय तर मग त्या गुरुकडे जायचं कशाला? याही अर्थानं जाणतेनीचा अर्थ आपण घेऊ शकतो. कोणत्याही अर्थानं घेतला तरी माऊलींच्या ओवीमध्ये ही ताकद आहे की सगळे अर्थ पुरवणारी ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. पण गुरु भजला पाहिजे. नुसतं गुरुकडं गेलं, गुरुनं मंत्र दिला, गुरुनं माळ गळ्यात घातली, मग नंतर गुरुचं तोंडच बघायचं नाही, गुरुकडं जायचंच नाही आणि सगळ्याला जगाला सांगत सुटायचं की हे माझे गुरु, यांना मी गुरु केलंय. त्याला गुरु भजणं असं म्हणत नाही. गुरु करणं वेगळं आणि गुरुला भजणं वेगळं. माऊली सांगताय जाणतेनी गुरु भजिजे. भजलं पाहिजे. भजलं या शब्दाचा अर्थ आहे भक्ती केली पाहिजे गुरुची, आराधना केली पाहिजे गुरुची, गुरुच्या मागं लागलं पाहिजे, गुरुला बसू नाही दिलं पाहिजे. तो खरा शिष्य. सारखं विचारलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला अंतिम सत्य अंतिम तत्व सापडत नाही तोपर्यंत गुरुला प्रश्न विचारत राहिलं पाहिजे. ही खरी गुरुची भक्ती आहे. याचा अर्थ असा नाही की नुसतं गुरुला हैराण करत सोडायचं, नुसते प्रश्न विचारून, असंही नाही. मनामध्ये ज्या शंका जे संशय येतात ते अगदी निष्कपट भावनेनं गुरुला विचारावेत. तिथपर्यंत विचारावेत जिथपर्यंत आपलं समाधान होत नाही तिथपर्यंत. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. आणि जर तुम्ही असं जाणून गुरुचं भजन केलं, गुरुला भजलात, तेने कृतकार्य होईजे. असं जर केलं तर आपलं कार्य कृत होऊन जाईल. जे काही तुम्ही आराधना कराल ती सगळी फळाला येईल, सार्थकी लागेल. जर गुरु योग्य भेटला पाहिजे, साधकाची भक्ताची साधना शिष्याची योग्य झाली पाहिजे. या दोन गोष्टी नीट घडल्या तरच कृतकार्य होणार आहे. कृतकार्य या शब्दाचा अर्थ आहे कार्याची तृप्तता, अंतिमता, परिपूर्णता होईल. कशी होईल? माऊली खूप सुंदर पुन्हा स्वाभाविकपणे दृष्टांत देत आहेत. जैसे मूळ शिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. माऊली सांगतायत जसं आपण झाडाला पाणी द्यायचं आहे तर पानाला पाणी देतो का? पानं भिजली म्हणजे झाड वाढणार आहे का? फांद्या भिजल्या म्हणजे झाड वाढणार आहे का? फळाला भिजवलं म्हणजे झाड वाढणार आहे का? झाडाला वाढवायचं असेल तर पाणी कुठं दिलं पाहिजे? मुळाला पाणी दिलं पाहिजे. जैसे मूळ सिंचने सहजे. मुळाला सिंचन म्हणजे पाणी दिल्यानंतर सहजपणे स्वाभाविकपणे शाखा पल्लव संतोषती. शाखा म्हणजे फांद्या, पल्लव म्हणजे पानं, संतोषती म्हणजे आनंदित होतात, म्हणजेच टवटवीत होतात. ज्या पद्धतीनं झाडांच्या मुळांना पाणी दिल्यावर झाडाची पानं आणि फांद्या टवटवीत होतात, अगदी त्याच पद्धतीनं जाणून भजून गुरु केल्यानंतर आपोआपच हवं ते माणसाला मिळत जातं. म्हणून हवं ते मिळवायचं असेल तर मिळवायच्या भानगडीत कधीच पडू नका. जे काही मिळायचं आहे ना ते सगळं मिळून जाईल. इतकं मिळेल की जे मिळालंय तेच नकोसं वाटायला लागेल. नवीन मिळवायची तर अपेक्षाच राहणार नाही. एकदा गुरुची कृपा झाली, एकदा सद्गुरूची कृपा झाली मग बाकीच्या गोष्टीमध्ये रसच वाटणार नाही तुम्हाला. मी आधी तुम्हाला ते उदाहरण दिलंय, म्हणजे चक्रधर स्वामींच्या संदर्भात महिमभटांचं उदाहरण दिलं होतं महानुभाव पंथातल्या. ते उदाहरण आहेच, पण आता दुसरं उदाहरण आठवलं ते देतो. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं, खरं तर शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे ते 1630 ते 1680 असा कालखंड आपण शिवाजी महाराजांचा मानतो. 1608 ते 1650 हा तुकाराम महाराजांचा कालखंड आहे. 17व्या शतकातल्या या दोन महान विभूती. या अर्थानं आपण विचार केला तर जेव्हा शिवाजी महाराज स्वराज्याच्या स्थापनेचे प्रयत्न करत होते तेव्हा साधारणपणे 20-22 वर्षाचे शिवाजी महाराज असताना तुकाराम महाराजांची त्यांना भेट झाली. तुकाराम महाराजांचं नाव लौकिक त्यांनी ऐकलेलं होतं आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन शिवाजी महाराजांनी ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांना वाटायला लागलं की मी माझ्या आयुष्यात काय ध्येय बनवलं. स्वराज्य स्थापनेचं ध्येय, स्वराज्य विस्तार करायचा, राज्य विस्तार करायचा, राज्यपद मिळवायचं, याच्यामध्ये काहीही पडलेलं नाही.
असं तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना वाटलं. आणि मग तुकाराम महाराजांनी त्यांना पुन्हा दुसऱ्या दिवशी निवृत्तीवाद, म्हणजे स्वाभाविकपणे आधी निवृत्तीवाद सांगितला होता. नंतर शिवाजी महाराज म्हणाले की शिवबा असं नका करू, तुम्ही माझं उद्याचं कीर्तन पुन्हा ऐका. आणि त्या कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांनी कर्मसिद्धांत मांडला. आणि तो कर्मसिद्धांत ऐकल्यानंतर मी भक्तिशक्ती नावाचं एक नाटक मध्यंतरी लिहिलं होतं. त्या नाटकामध्ये ही घटना खूप विस्तारानं आलेली आहे. त्याच्यामध्ये कोणता अभंग तुकाराम महाराजांनी घेतला असावा आधीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तो अभंग आणि त्याचं निरूपणही त्याच्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. तर तो अभंग वाचल्यावर शिवाजी महाराजांना कळलं की आपण कर्म केलं पाहिजे. आपला जन्म कर्मासाठी झाला आहे. मग आपला जन्म हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी झाला आहे. हे ज्ञान घेऊन तिथून महाराज बाहेर पडले, अशी ती कथा आहे. म्हणून महाराज सांगतायत सद्गुरूच्या जवळ आल्यानंतर आपल्याला हवं ते मिळतं, फक्त ते आपल्याला मिळवावंसं वाटतं की नाही हा विषय वेगळा. तुकाराम महाराजांच्या सहवासात गेल्यानंतर शिवाजी महाराजांनाही जे त्यांनी मिळवलेलं होतं ते नकोसं वाटायला लागलं होतं. एवढं वैराग्य त्यांच्या ठिकाणी आलं होतं. ही सद्गुरूची ताकद असते. म्हणून माऊली सांगतायत, म्हणून जाणतेनी गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्या पद्धतीनं मुळांना पाणी दिल्यावर फांद्या आणि पानं संतोषतात, त्या पद्धतीनं सद्गुरूच्या कृपेमुळं माझ्या आयुष्याची कृतकृत्यता झाली, असं माऊली वर्णन करतायत. पुढच्या ओव्यांचं चिंतन आपण उद्याच्या दिवसामध्ये घेऊयात. उद्या आपण 26 ते 30 या क्रमांकाच्या ओव्या घेऊयात. ज्यांना या ओव्या आणि त्यांचा अर्थ वाचायचा आहे त्यांनी ग्रुपवरती कळवावं. आजचं चिंतन, आजची आराधना इथंच आपण थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. कुणाला काही